सरस्वती मती प्रदे वसतं मम जीवानि सर्वविद्या पंचाक्षरं मनोपमा पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरो अन्नपूर्णे सदा शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देव महेश्वरा बांधवा शिव भक्ता सुदेशो भुवनत्रयं स्वदेशो भुवनत्रयं स्वदेशो भुवनत्रयं नमः पार्वते शिव हर महादेव श्रीमंत पंचाचार्य महाराज की संत शिरोमणि स्वामी महाराज शिव संत लक्ष्मण महाराज की गोरख प्रबंधकार शिवाचार्य महाराज संत देव सिद्ध शिवाचार्य महाराज संत चंद्रशेखर शिवाचार्य महाराज संत सिद्धलिंग शिवाचार्य महाराज संत राजलिंग शिवाचार्य संत काशीनाथ शिवाचार्य हर 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 रेवन सिद्ध शिवाचार्य महाराज लिंगायत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज लिंगायत सद्गुरु राजलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज तसंच सद्गुरु काशीनाथ शिवाचार्य महाराज यांच्याही दिव्य चरणाला नतमस्तक होऊन परम पवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य आणि सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी प्रणिपात करून मनमधावी पावन संत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला दंडवत करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नमन करून शेलू शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान शंकर लिंगाला या ठिकाणी नमस्कार करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती तबला विशारद ज्यांनी तबल्याची PhD केलेली आहे असे आमचे
अनुज बंधू माहेश्वर मूर्ती योगेश स्वामी अंबाजोगाईकर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माहेश्वर गण आमचे जंगम मूर्ती, तसंच शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले संगीत अलंकार, संगीत विशारद लिमराज पाटील, रामू वडगावकर, पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, शंकरलिंग मंदिराची असणारी जुनी कमिटी, तसंच सफलतापूर्ण कार्य करणारी आमची नवीन असणारी कमिटी, तसंच या ठिकाणी उपस्थित सर्व बांधववर्ग आणि मातृवर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला अभिवादन करून आजच्या या आपण द्वितीय सेवेला सुरुवात करूया. जय शिवा जय शिवा जय शिवा रे महादेवा, जय शिवा जय शिवा जय शिवा रे महादेवा. कालच्या सत्रामध्ये आम्ही शिवमहापुराणाचं, शिवकथेचं रहस्य प्रतिपादन करत असताना मनुष्याच्या उत्पत्तीपासून अष्टधा प्रकृती स्वरूप देहापासून मोहमायामध्ये गुंतलेल्या जीवाला आणि सद्धर्म मार्गाला जाण्यासाठी संत महंतांनी, व्यास महर्षींनी निवडलेले जे मार्ग आहेत त्याचा आम्ही काल प्रतिपादन केलं.
सज्जनो, शिवपुराण दुराचाराला आळा बसवणारा आहे आणि या शिवपुराणामधून अनुक्रमे धर्म अर्थ काम मोक्ष साध्य करण्याचं कार्य आमची ही शिवकथा करते, शिवपुराण करते. मग तो कितीही असणारा दुराचारी असो, त्याने एकदा का माझ्या शिवावर विश्वास ठेवला सज्जनो, तो भवपार तर करून जातोच जातो, पण अनेक संकटापासून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. ही माझ्या शिवाची शक्ती आहे महाराज, ही माझ्या शिवाची शक्ती आहे. बऱ्याचशा लोकांनी माझ्या शिवाचा अवेर करण्याचा प्रयत्न केला. तो काय स्मशानात राहतो, अंगाला राख फासतो, तिसरा डोळा असणारा कपाळावर आहे आणि तो लगेच चुकलं की भस्मसात करतो. अघोर रूप आहे. पण सज्जनो, कितीही असणारे तुम्ही पापी असा, चांडाळ असा, आणि एकदा का तुम्ही तिथं समर्पण भावनेनं समर्पित झाले की निसंशय असणारा तुमचा त्या ठिकाणी उद्धार झाला असं समजा. पण समर्पण होण्याची जी काही क्रिया आहे ती मात्र आमच्या अंगामध्ये बांधवली गेली पाहिजे. समर्पित होण्यासाठी भक्ती लागते आणि त्या भक्तीमध्ये नवविध प्रकार सांगितले. श्रवणं कीर्तनं शंभो, स्मरणं पादसेवनं, वंदनं अर्चनं दास्य, सख्य आत्मनिवेदनं. सांगितलं की त्या ठिकाणी असणार आम्हाला नवविधा भक्ती सांगितली आणि त्या नवविधा भक्तीमधून आम्हाला पहिले श्रवण नावाची भक्ती करणं महत्वाची. ऐकल्याशिवाय ज्ञान होत नाही आणि ज्ञान झाल्याशिवाय आमचं शरीर परिशुद्ध होत नाही. आणि ज्यावेळेला परिशुद्ध होईल शरीर, त्यावेळेस एक एक असणारे आमचे विकार आमच्या शरीराला सोडून बाहेर गेलेले असतील. आणि जोपर्यंत आमच्या शरीरातील विकार